ठीक आहे. आता आपण काय पाहिलं की सर्व्हर म्हणजे काय, आपलं स्टोरेज. ठीक आहे. सर्व्हर म्हणजे आपलं स्टोरेज, आणि स्टोरेजला जो काय आपला कोड असतो तो आपण कोड स्टोअर करतो. ठीक आहे. आता जसं की .html फाईल आहे, html फाईल रन होण्यासाठी काय लागते की त्याला ब्राउझर लागते. ठीक आहे. सपोज परत JS फाईल आहे. ठीक आहे. जी काही JS फाईल आहे त्याला रन करण्यासाठी रन कुठे होते, ते ब्राउझरला रन होते. ठीक आहे ना. कुठे रन होते, जी काही HTML फाईल आहे, HTML फाईल रन होण्यासाठी त्याला ब्राउझरची रिक्वायरमेंट लागते. आणि जी काही जावास्क्रिप्टची फाईल आहे, जावास्क्रिप्टची फाईल रन झाली म्हणजे कुठे, ब्राउझर साईडला रन झाली म्हणजे कुठे, कोणता पार्ट झाला तो. ठीक आहे ना. आता जी काही HTML फाईल आहे हे समजून घ्या की जी काही HTML फाईल आहे ते ब्राउझर साईडला रन होते म्हणजे कुठे रन होते, की फ्रंट एंडला रन होते ना, म्हणजे युजर साईडला. आणि जे काही जावास्क्रिप्टची JS फाईल आहे, JS फाईल कुठे रन होते, की ब्राउझरलाच रन होते ना. ब्राउझरलाच रन होते म्हणजे काय, फ्रंट एंडला रन होते. बरोबर. म्हणजे जी काही JS फाईल आहे, JS फाईल कुठे रन होते, ब्राउझरला. ब्राउझरला रन होते म्हणजेच कुठे होते ते, की फ्रंट एंडला रन होते. ठीक आहे. मग त्यानंतर जी काही आपली .js फाईल आहे ते आपल्याला कुठे रन करायची, की आपल्याला Node.js शिकतोत ना. Node.js म्हणजेच काय, की Node.js. मग त्याचं एक्सटेन्शन काय असणार, फाईल नेम आणि JS. जसं तुम्ही HTML शिकतात, HTML ला एक्सटेन्शन काय आहे त्याच्या फाईलचं, .html. CSS शिकतात, CSS फाईलचं एक्सटेन्शन काय आहे, .css. मग आता तुम्ही काय शिकायला आलात, Node.js शिकायला आलात. मग त्याचं जी काय Node.js ची फाईलचं एक्सटेन्शन असणार काय असणार, Node.js मध्ये ना नोड आणि त्याचं JS. म्हणजे जे काय फाईल असणार Node.js कशाने एक्सटेन्शन असणार त्याचं, Node.js. मग जी काय JS फाईल आहे ती JS फाईल आपल्याला काय करायची, की सर्व्हरला रन करायची. कुठे रन करायची, ठीक आहे. मग सर्व्हरला रन करण्यासाठी, की सर्व्हर आपल्याला क्रिएट करायला लागणार आहे. मग जे काही सर्व्हरला JS फाईल रन करण्यासाठी एक सॉफ्टवेअरची रिक्वायरमेंट आहे, सर्व्हर. मग ह्याला नीड कशाची, जी काय JS फाईल आहे ते रन करण्यासाठी त्याला एक नीड आहे. नीड आहे त्याला, कशाची नीड आहे, की एक सॉफ्टवेअरची नीड आहे. म्हणजे काय लागणार, जे आपली काय JS फाईल आहे, JS फाईल आपल्याला सर्व्हरला रन करायची. रन करण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, एक सॉफ्टवेअरची गरज आहे. कशाची, सॉफ्टवेअरची. मग आता सॉफ्टवेअर कोणतं इन्स्टॉल करायचं, मग सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी आपण कुठे जाणार, ब्राउझरला या तुम्ही. ब्राउझरला आल्यानंतर की तुम्ही इथे सर्च करा. ठीक आहे, ह्याला क्लोज करू आपण आणि ब्राउझरला सर्च करा Node.js डाउनलोड म्हणून. ठीक आहे. काय सर्च करणार तुम्ही, Node.js डाउनलोड. ठीक आहे. गुगलला असं सर्च केल्यानंतर की तुमच्या पुढे असं एक डाउनलोड येईल, पहिलीच लिंक येईल. नाही तर सेकंड घ्या, तुम्हाला वाटेल ती घ्या. मी पहिल्या लिंकवर जातो. पहिल्या लिंकवर आल्यानंतर तुमच्या समोर असा एक इंटरफेस ओपन. ठीक आहे, असा इंटरफेस ओपन होईल. आता इंटरफेस ओपन झाल्यानंतर इथं काय डाउनलोड Node.js. ठीक आहे. आता आपल्याला कशासाठी इन्स्टॉल करायची, विंडोज साठी करायची. कसे, मग विंडोज साठी सिलेक्ट आहे. मॅक साठी करायचं असल्यावर आपण इथे मॅक साठी करू शकतो, लिनक्स साठी करू शकतो, तुम्हाला वाटेल ते साठी. आपल्याला कशावर करायची, आता विंडोज साठी करायची. विंडोज साठी क्लिक केल्यानंतर कशावर, काही चेंजेस करायची नाही, फक्त काय करायचं, विंडोज इन्स्टॉल. त्यानंतर क्लिक केल्यानंतर आपल्या फाईल मध्ये काय होईल, एक फाईल डाउनलोड झाली. काय झाली, काहीतरी 30 MB किंवा 40 MB ची काय राहील, एक फाईल राहील. ती फाईल काय करायची, तुम्ही इन्स्टॉल करायची. टाकतात डाउनलोडला. ऑनलाईन मेंबर्स इन्स्टॉलला टाकतात सॉफ्टवेअर. डबल एकदा सांगू, ऑनलाईन मेंबर्स. ठीक आहे. काय करायची, की गुगलला यायचं तुम्ही, आणि गुगलला आल्यानंतर काय सर्च करणार तुम्ही, Node.js डाउनलोड म्हणून. ठीक आहे. ठीक आहे, गुगलला सर्च करायचं Node.js डाउनलोड, आणि जी काय पहिली लिंक भेटेल त्या पहिली लिंकवर जायचं. आणि पहिल्या लिंकवर आल्यानंतर तुमचं ते काय असेल, लिनक्स असेल, मॅक असेल किंवा विंडोज असेल, त्यासाठी सिलेक्ट करा तुम्ही. इथे ऑप्शन भेटतील, ह्यात काही चेंजेस नाही करायचे. इथे काय करायचं, विंडोज इन्स्टॉलवर क्लिक करा. तुमच्या लोकल पीसी मध्ये एक फाईल डाउनलोड होईल. ठीक आहे ना, तेवढी फाईल डाउनलोड करून घ्या. ठीक आहे ना ऑनलाईन मेंबर्स.
ज्याला नसेल समजलं त्यांनी एकदा विचारा. टाकलंय डाउनलोडला सर्वांनी ऑफलाईन मध्ये? ठीक आहे, मी तुम्हाला लिंक टाकतो ऑनलाईन मेंबर्स. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर साठी मी एक लिंक टाकतो. ठीक आहे, जो काही मोबाईलनी जॉईन असेल त्यांनी काय करा की जी लिंक सेंड केली ती ग्रुपवर शेअर करा. ठीक आहे, परत एकदा सांगू का? टाकले सर्वांनी डाउनलोडला? ठीक आहे, ऑनलाईन मेंबर्स मी लिंक टाकली, त्या लिंकवर तुम्ही ते सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून घ्या. ठीक आहे, जो काही मोबाईल वरून जॉईन असेल त्यांनी जी काही लिंक आहे ती लिंक ग्रुपवर शेअर करा. ठीक आहे, जोपर्यंत आपलं सॉफ्टवेअर इन्स्टॉल होतंय तोपर्यंत आपण डिस्कस करायचं थोडंसं अजून. ठीक आहे, इन्स्टॉलला टाकून टाका सॉफ्टवेअर, जे काही सॉफ्टवेअर आहे ते इन्स्टॉलला डाउनलोडिंगला टाकून ठेवा. झाले टाकले तुम्ही? ठीक आहे, ठीक आहे, जोपर्यंत तुमचं इन्स्टॉल होतंय तोपर्यंत आपण काय करू, थोडं डिस्कस करू. ठीक आहे, आता काय की आता स्टोरेज म्हणजेच काय? स्टोरेज म्हणजे काय की आपलं एक सर्व्हर. ठीक आहे, म्हणजे सर्व्हर म्हणजे काय? स्टोरेज, त्यामध्ये काहीतरी आपलं स्टोअर करणार डेटा. ठीक आहे, आता आपण काय केलंय की जे काय आपली .js फाईल आहे, जेएस फाईल रन करण्यासाठी आपल्याला लागणार एक नीड आहे. कशाची नीड आहे? की सॉफ्टवेअरची नीड आहे. ती आपण सॉफ्टवेअर इन्स्टॉलला टाकले, सर्वांनी टाकलं असेल. ठीक आहे, त्यानंतर डोमेन. डोमेन काल माहिती आहे तुम्हाला? डोमेन ठीक आहे, डोमेन माहिती आहे का? डोमेन म्हणजे काय? तुम्ही ऐकलं असेल की डोमेन म्हणजे काय, की एक स्पेसिफिक नाव असतं. जसं की google.com, त्यानंतर instagram.com, अजून youtube.com, अजून आहे A to Z, ithub.org. हे जे काय आहेत ते काय आहेत? हे सगळे डोमेन. डोमेन म्हणजे काय की ते सांगतो तुम्हाला. ठीक आहे, ठीक आहे. आता हे डोमेन म्हणजे काय? आता जसं की आता डोमेन करतं काय आपण ते पाहू पहिले. आता तुम्ही सपोज एखादं गुगल Amazon.com सर्च करतात. Amazon.com सर्च केल्यानंतर तुमच्या पुढे आउटपुट काय येतो, शो होतो? गुगलला सर्च केलं तुम्ही Amazon.com तर तुमच्या पुढे काय शो होतं? म्हणजे तुम्हाला आउटपुट काय भेटतं? जी काय अमेझॉनची वेबसाईट आहे ते वेबसाईट भेटते. ठीक आहे, म्हणजे काय त्यांनी काय केलंय की आपल्याकडे एक सर्व्हर आहे आणि त्या सर्व्हरला काय केलंय की एक Amazon.com काय केलंय की एक नाव दिलंय आणि त्या नावामध्ये काय केलंय त्यांनी, जी काय Amazon.com ची वेबसाईट आहे त्या वेबसाईटचा कोड ठेवलाय. म्हणजे काय केलंय त्यांनी की एक आता क्लासमध्ये स्टुडंट आहे आणि स्टुडंटला काय केलं, एक नाव दिलंय. जसं की एक्झाम्पल घेतलं राहुल. आता मी म्हणलो की राहुल तू समोर ये, मग तो काय होणार? स्पेसिफिक जे राहुल नाव आहे त्याचं, तो राहुल काय येणार? आपल्या समोर येणार. मग सेम तसंच आहे की आपण गुगलला सर्च करतो Amazon.com, मग आपल्या पुढे काय येतंय? जी काय Amazonची वेबसाईट आहे ती आपल्या वेबसाईटमध्ये शो होते. म्हणजे डोमेन करतं काय की आपल्याला आउटपुट शो करण्यास काय करतं? दाखवण्यास मदत करतं.
म्हणजे जे काय डोमेन आहे, जसं की एक्झाम्पल google.com आहे, instagram.com आपण सर्च केलं तर जे काही इंस्टाग्राम आहे ते इंस्टाग्रामची वेबसाईट आपल्या पुढे शो होते. youtube.com केलं आपण तर जी काही युट्यूबची वेबसाईट आहे ती युट्यूबची वेबसाईट आपल्या पुढे शो होती. ए टू झेड केलं तुम्ही, ए टू झेडची वेबसाईट होते. म्हणजे काय, जे काय डोमेन असतं, डोमेन आपल्याला काय मदत करतं, की आउटपुट दाखवण्यास काय करतं आपल्याला मदत करतं. काय करतं आपल्याला? ठीक आहे. आता मला सर्व्हर म्हणजे काय? स्टोरेज. ठीक आहे. आणि डोमेन म्हणजे काय? की आपण एक नाव देतो, तो डोमेन आपल्याला आहे, तो डोमेन आपल्याला काय करणार, की आपल्याला आउटपुट दाखवण्यास काय करणार, आपल्याला मदत करतो. ठीक आहे. आता डोमेन, ठीक आहे, म्हणजे जे काय आपलं कोड करणार आपण काय करणार, पहिलं एक सर्व्हर क्रिएट करणार. ठीक आहे. आणि त्या सर्व्हर क्रिएट केल्यानंतर त्या सर्व्हरचा आउटपुट पाहण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, कशाची गरज आहे आपल्याला? डोमेनची गरज आहे ना. जे काय डोमेन आहे ते डोमेन काय करतं, की आपल्याला आउटपुट दाखवतं. ठीक आहे. म्हणजे मग आपण काय करणार, एक सर्व्हर बनवलंय, सर्व्हरचं आउटपुट पाहण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, एक डोमेन लागणार आहे. ठीक आहे. आता जे काय हे डोमेन आहे, instagram.com आहे, youtube.com आहे, हे डोमेन आपल्याला काय करावं लागतील, परचेस करावं लागतील. परचेस म्हणजे काय, की आता हे ग्लोबली झाले ना. आता परचेस करायचे म्हणजे आपल्याला ते काय झाले, जेव्हा आपण वेबसाईट होस्ट करतो ना, जेव्हा फायनल असेल तेव्हा आपण हे नाव देणार त्यांना, सर्व्हरला अटॅच करून आपण काय नाव देतो. पण आपल्याला काय करायचंय, की की जो काय आपला सर्व्हर आहे तो सर्व्हर आपण लोकल साईटला बनवणार आहे. म्हणजे काय, की आपल्या लोकल पीसी मध्ये बनवणार. कुठे? लोकल पीसी मध्ये. पण आउटपुट पाहण्यासाठी आपल्याला नीड कशाची, की एका डोमेनची गरज आहे. कशाची नीड आहे आपल्याला? एका डोमेनची नीड आहे. ठीक आहे. मग डोमेनची नीड, मग आपलं जी काय लोकल स्टोरेज आहे, जी काय लोकल आपण सर्व्हर बनवणार आहे, ते आउटपुट पाहण्यासाठी आपल्याला डिफॉल्ट आपल्या लोकल पीसी मध्ये एक डोमेन असतो. काय असतो? की डोमेन असतो. कोणता डोमेन असतो? की लोकल होस्ट डोमेन असतो. कोणता डोमेन असतो? कशासाठी असतो? की जे काय आपलं लोकल सर्व्हर आहे त्या सर्व्हरचं आउटपुट पाहण्यासाठी आपल्याला एक फ्री मध्ये, की आपल्याला एक डोमेन भेटतो. कोणता डोमेन भेटतो? की आपल्याला लोकल होस्ट हा डोमेन भेटतो फ्री मध्ये. ठीक आहे. जसं की आपल्याला बाकीचे डोमेन घ्यायचे असेल तर तो आपल्याला काय करायला लागेल, परचेस करायला लागतील. ठीक आहे. पण आपल्या लोकल स्टोरेज मध्ये आपल्याला एक फ्री मध्ये एक डोमेन भेटतो, की त्या डोमेनचं नाव आहे लोकल स्टोरेज. काय आहे? लोकल स्टोरेज. ठीक आहे. जसं की आता पीएचपी आहे. मग पीएचपी मध्ये जो काय पीएचपी रन करण्यासाठी कोणता डोमेन लागणार आहे? जो काय पीएचपीचा सर्व्हर आहे, सर्व्हरला रन करण्यासाठी बी त्याला काय लागणार आहे, लोकल होस्ट डोमेन लागणार आहे ना. ज्याचं काय जे आउटपुट पाहण्यासाठी आपल्याला कशाची नीड आहे, लोकल होस्टची नीड आहे. म्हणजे जो आपल्याला एक लोकल डोमेन आहे त्या लोकलची नीड आहे, तो आपल्याला फ्री मध्ये भेटतो, की आपल्या ऑलरेडी कुठे कशात असतो, लोकल पीसी मध्ये असतो. जसं की नोट.js मध्ये गेलो, जो काय नोट.js चा प्रोजेक्ट आहे, जो काय सर्व्हर आहे, तो सर्व्हर रन करण्यासाठी त्यात बी आपल्याला कोणता डोमेन भेटणार, लोकल होस्टच लागणार आहे. नंतर पायथन, जो काय पायथन आहे, पायथन मध्ये आपण कोड केला त्यामध्ये बी आपल्याला कशाची नीड आहे, की एका डोमेनची नीड आहे त्याचा आउटपुट पाहण्यासाठी. तो पण त्यात काय यूज होणार, लोकल होस्टच भेटणार आपल्याला, कारण तो फ्री आहे आणि तो कशात आहे, लोकल साईटला आहे ना, आपल्या लोकल पीसी मध्ये. त्यानंतर जी काही जावा आहे, जावा मध्ये बी आपल्याला डोमेन लागणार. मग त्या डोमेनला लोकल साईटला कोणता यूज होणार, लोकल होस्टच होणार. त्यानंतर अजून डॉट नेट असेल, डॉट नेटला पण काय होणार यूज, डोमेन आउटपुट पाहण्यासाठी लोकल होस्टच. ठीक आहे. अजून ईटीसी जी काय असते ना, अजून लँग्वेज, त्यांना पण काय यूज होणार, लोकल होस्टच यूज होणार. त्यांचा आउटपुट पाहण्यासाठी काय होणार यूज, लोकल होस्टच. ठीक आहे. त्यानंतर की आता आपण काय पाहिलं एक आपण पहिलं काय पाहिलं, सर्व्हर. त्यानंतर अजून काय पाहिलं, डोमेन. ठीक आहे. सर्व्हर म्हणजे काय, स्टोरेज. आणि जी काय डोमेन आहे, डोमेन म्हणजे स्पेसिफिक नेम, पण त्याचा यूज काय होणार, की जी काय आपला सर्व्हर आहे, सर्व्हरचं आउटपुट पाहण्यासाठी आपल्याला कशाची नीड आहे, डोमेनची नीड. ठीक आहे.
ठीक आहे. ह्यानंतर पोर्ट नंबर, ठीक आहे. ठीक आहे, सर्वांचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालंय. ठीक आहे, जे काय सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाले ते आपण पाहूया. डाउनलोड मध्ये आलं असेल तुमचं, आणि जे काय सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरला डबल क्लिक करा, जे फाईल भेटणार आहे ते. त्यानंतर तुमच्या पुढे असा एक इंटरफेस ओपन होईल. ठीक आहे, तुमच्या पुढे एक असा इंटरफेस होईल, वेलकम टू नोट.js. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं, नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर चेंजेस वगैरे काही नाही करायचे, की आता तुम्ही चेंजेस न करता डायरेक्ट काय करायचे, नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर डबल नेक्स्ट करा, आणि ह्या चेंजेस आणि नेक्स्ट 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 ऑप्शन येईल. नेक्स्ट इथे मी नो हेच करून टाक, आणि शेवट तुम्हाला एक येईल इन्स्टॉल म्हणून ऑप्शन. इन्स्टॉलवर क्लिक करा. ठीक आहे, माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल आहे, त्यामुळे मला डायरेक्टली येत आहे, चेंजेस वगैरे येत आहे. तुमच्याकडे इन्स्टॉल नसेल तर तुम्हाला एक डायरेक्टली इन्स्टॉलचा ऑप्शन येत असेल, नेक्स्ट नेक्स्ट केल्यानंतर हे डायरेक्ट इन्स्टॉल करून घ्या. ठीक आहे ना. ठीक आहे, चेकबॉक्स कर ना तिथे, आय ॲग्री म्हणून. ठीक आहे, तुम्हाला एक चेकबॉक्स येईल, त्या चेकबॉक्स भरा आणि नेक्स्ट करा. नेक्स्ट करा, आणि फायनलला तुम्हाला एक येईल ऑप्शन इन्स्टॉल म्हणून, इन्स्टॉल करा. ठीक आहे, कुणाला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आपण थोडं अजून डिस्कस करू की पोर्ट नंबर. आतापर्यंत आपण पाहिले सर्व. हा, काय झालं सर, नोट.js जर आधी म्हणजे पीसी मध्ये इन्स्टॉल असेल तर मग ते कसं म्हणजे कुठे बघू मग आधी इन्स्टॉल आहे की नाही? ठीक आहे, ऑलरेडी इन्स्टॉल असेल तर मग काय अडचण नाही इन्स्टॉल करायची, की पुढे जाऊन मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, असेल तर काय अडचण नाही, ज्याच्याकडे नसेल त्यांनी इन्स्टॉल करा. ठीक आहे. ठीक आहे, आपण आतापर्यंत पाहिलं सर्व्हर. सर्व्हर नंतर अजून डोमेन पाहिलं. अजून आपण पुढे जाऊ एक की पोर्ट नंबर पाहणार. आता पोर्ट नंबर म्हणजे काय, आता पोर्ट नंबर म्हणजे काय, जसं की आता माझ्याकडे नोट.js. ठीक आहे, आता पोर्ट नंबर की आपल्या पीसी मध्ये जी काय आपली लोकल पीसी आहे, लोकल पीसी मध्ये आपल्याला पोर्ट नंबर भेटतात डिफॉल्ट की 65,000 भेटतात. किती पोर्ट नंबर भेटतात आपल्याला, 65,000 भेटतात. ठीक आहे, पोर्ट नंबर असतात ते किती असतात, 65,000. ठीक आहे, आता पोर्ट नंबर म्हणजे आपण समजू, जसं की एक्झाम्पल घेतलं की आता तुमची नोट.js मध्ये प्रोजेक्ट बनवलाय तुम्ही. किती प्रोजेक्ट बनवले, की असे 4 प्रोजेक्ट बनवलेत. ठीक आहे ना. प्रत्येक जे काय प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट वेगवेगळा आहे, म्हणजे 4 वेबसाईट आहेत तुमच्याकडे, तुम्ही असे 4 प्रोजेक्ट बनवले, आणि 4ही प्रोजेक्ट रन करण्यासाठी तुम्ही काय यूज करणार. सपोज एक्झाम्पल घेतलं की तुमचा जो काय आता जो काय पहिला प्रोजेक्ट आहे, म्हणजे तुमची जी काय पहिली वेबसाईट आहे, ती पहिली वेबसाईट कुठे रन असणार, आउटपुट पाहण्यासाठी कुठे, लोकल होस्टला राहणार. ठीक आहे, मग जी काही लोकल होस्ट आहे तो बिझी राहणार नाही. जी काही एक नंबरची वेबसाईट आहे ती रन झाली म्हणजे जो काही लोकल होस्ट आहे तो बिझी झाला. म्हणजे काय, जी एक नंबरची वेबसाईट आहे त्यांनी काय घेतला, जो काही एक लोकल होस्ट होता, जो काही आपल्याकडे डोमेन होता एक, तो डोमेन काय केला त्यांनी, यूज केला. मग यूज केल्यानंतर आता जो काय आपल्याकडे एक डोमेन होता लोकल होस्टचा, तो डोमेन यूज कोणी केला, फर्स्ट नंबरच्या वेबसाईटने केला. ठीक आहे, आता मग सेकंड नंबरची जी काही वेबसाईट आहे ते रन करण्यासाठी काय करायला लागेल आपल्याला, ह्याला करायला लागेल, स्टॉप करायला लागेल ना, बरोबर ना. मग ह्याला स्टॉप केल्यानंतर आपण हे चालू करू शकतो. म्हणजे काय होतंय, आपल्याकडे 4 वेबसाईट आहे, 4 वेबसाईट पैकी जी काय पहिली वेबसाईट आहे, पहिली वेबसाईट कशाने रन झाली, की जो काही एक डोमेन आहे आपला, आउटपुट पाहण्यासाठी आपण कशाचा यूज करणार आहे, लोकल होस्टचा. मग जे काही एक लोकल होस्ट आहे तो लोकल होस्ट कुणी घेतला, पहिल्या वेबसाईटने घेतला. मग आपल्याला काय करायची, की दुसरी वेबसाईट काय करायची, रन करायची. मग रन करण्यासाठी आपल्याला जी काय पहिली वेबसाईट आपण रन केली ती काय करायला लागेल, फर्स्ट स्टॉप करायला लागेल, आणि त्यानंतरच काय होणार, सेकंड वेबसाईट चालू होणार. ठीक आहे, मग असा फंड हा कॉन्सेप्ट येईल पुढे जाऊन. त्यामुळे ह्यांनी काय केलं, की पोर्ट नंबर घेतला. पोर्ट नंबर म्हणजे काय, की आपल्याकडे पोर्ट नंबर किती असतात,
65,000. ठीक आहे. मग पोर्ट नंबर कसा की जसं की पहिला आपला डोमेन आउटपुट पाहण्यासाठी डोमेन लागणार कोणता, लोकल होस्ट. ठीक आहे. आणि लोकल होस्ट झाल्यानंतर की त्याला आपण एक पोर्ट नंबर देणार, म्हणजे हा नंबरचा काय करतो प्रोग्राम एक्झिक्यूट. बाय डिफॉल्ट पोर्ट नंबर असतो 80 असतो. ठीक आहे. मग जो काही 80 पोर्ट नंबर असतो तो आपण नाही यूज करणार. डिफॉल्ट पोर्ट नंबर काय असतो 80 असतो, मग तो नाही यूज करणार. मग त्यातनं तुम्ही जो काय आपल्याकडे 65,000 पोर्ट नंबर आहे त्यामधला तुम्ही कोणता बी यूज करू शकता. सपोज तुम्ही 1000 करू शकता, 2000 करा, किंवा 10 करा, किंवा 12 करा. तुम्हाला जो काय वाटेल तो पोर्ट नंबर काय करणार तुम्ही यूज करणार. ठीक आहे. म्हणजे कसं की आता आपण हा लोकल होस्ट आहे तो आउटपुट पाहण्यासाठी आपल्याला डोमेन आहे. ठीक आहे. पण त्या डोमेन आता नंतर सांगितल्यानंतर की डोमेन मध्ये आपल्याला आउटपुट भेटणार. पण आपल्याकडे असे 4 वेबसाईट आहे. 4 वेबसाईट आल्यानंतर आपण काय करणार, 1000 वर एक मी रन करणार, सेकंड वाली ही झाली पहिली वेबसाईट रन. दुसरी मी करणार 2000 वर, तिसरी मी कुठे करणार 3000 वर, आणि चौथी करणार कुठे 4000 वर. म्हणजे माझ्या चारही वेबसाईट कुठे कुठे रन होतात, वेगवेगळ्या पोर्ट नंबरवर रन होतात. म्हणजे माझ्याकडे किती डोमेन झाले आता 4 डोमेन झाले, आणि त्यांचे आयडेंटिफाय कशाने होणार की त्यांच्या पोर्ट नंबरने होणार. ठीक आहे. तुम्हाला जो वाटेल तो पोर्ट नंबर द्या, फक्त डिफॉल्ट आपण कोणता यूज नाही करणार 80 यूज नाही करणार. तुम्ही या 65,000 मधून कोणता बी पोर्ट नंबर यूज करा. ठीक आहे. जो काय आपला डिफॉल्ट पोर्ट नंबर आहे 80 तो नाही यूज करणार. ठीक आहे. मग आपण यूज करताना आउटपुट पाहण्यासाठी कसं यूज करणार, मग लोकल होस्ट, आणि असे काय देणार कोलन देणार. कोमा नाही, हा कोलन आहे. जसं की साप चावल्यावानी असतं. ठीक आहे ना, 2 डॉट की तसे ते साप चावल्यावानी ते करा. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण देणार की आपला पोर्ट नंबर देणार. ठीक आहे. समजलाय कॉन्सेप्ट पोर्ट नंबरचा. पहिल्यांदा आपण काय पाहिलं, सर्व्हर म्हणजे काय स्टोरेज. आणि जो काय डोमेन म्हणजे काय की आपण आउटपुट पाहण्यासाठी डोमेन लागणार आहे. जी काय आपल्याला आउटपुट पाहिजे, जे काय सर्व्हरचं आउटपुट पाहिजे त्यासाठी नीड कशाची, डोमेनची नीड आहे. ठीक आहे. आणि जे काय आपला डोमेन आहे कोणता डोमेन आहे आपला लोकल होस्ट डोमेन आहे. ठीक आहे. त्यानंतर की आपण काय पाहिला पोर्ट नंबर आपण कशाला अटॅच करतो लोकल होस्टला, म्हणजेच कशाला आपण डोमेनला अटॅच करतो. मग कसे आपलं जे काय आपला असणार पहिला काय असणार डोमेन कोलन, आणि त्यानंतर पोर्ट नंबर. ठीक आहे. आपण इथं वर राईट केलाय. पहिला काय राहणार डोमेन कोलन, हे पेस्ट टाकतो मी तुला समजेल. ठीक आहे. मग आउटपुट पाहण्यासाठी आपण कशाच यूज करणार, पहिले डोमेन देणार आणि त्यानंतर त्याचा पोर्ट नंबर देणार. ठीक आहे. सर्व्हर म्हणजे काय की आपलं एक स्टोरेज. ठीक आहे ना. स्टोरेज काय करतो, प्रोग्राम जो काय आपला एक्झिक्यूट करतो. ठीक आहे. एवढं फक्त समजा सर्व्हर म्हणजे स्टोरेज. ठीक आहे. आणि डोमेन म्हणजे काय की आपल्याला डोमेन कशासाठी यूज होणार आहे की आपल्याला जो काही सर्व्हर आहे, म्हणजे सर्व्हरचा आउटपुट पाहण्यासाठी आपण कशाचा यूज करणार डोमेनचा यूज करणार. कोणत्या डोमेनचा यूज करणार लोकल होस्ट करणार. आणि लोकल होस्टला जे काय आपला डोमेन आहे डोमेनला अटॅच करणार आपण पोर्ट नंबर करणार. काय अटॅच करणार, कसा करणार लोकल होस्ट कोलन, जो काय आपला 65,000 मधून तुम्हाला जो काय वाटेल तुमचा लकी नंबर वाटेल तो तुम्ही राईट करा. ठीक आहे. सपोज वाटलं तुम्हाला उद्या 10 करायची 10 करू शकतात. तुम्हाला वाटेल तो काय करा पोर्ट नंबर करा. ठीक आहे. आपण फक्त कोणता यूज नाही करणार पोर्ट नंबर 80 हा जो काय डिफॉल्ट पोर्ट नंबर असतो तो आपण काय करणार यूज नाही करणार. ठीक आहे. त्यानंतर सर्वांचं इन्स्टॉल झालंय, सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालं आहे का सर्वांचं. ऑनलाईन मेंबर्स मेसेज बॉक्स मध्ये राईट करा बरं. येस करू. काय झालं, नेक्स्ट करा, फिनिश करून द्या. झालंय सर्वांचं ऑनलाईन मेंबर्स, कुणाला इश्यू नाही ना सॉफ्टवेअर मध्ये इन्स्टॉल करण्यात, ऑफलाईन मध्ये झालंय सर्वांचं, झालंय. ठीक आहे. ठीक आहे. आता आपण पाहणार
ठीक आहे. आतापर्यंत आपण 3 गोष्टी पाहिल्या. पहिलं पाहिलं सर्व्हर, डोमेन आणि त्यानंतर पाहिलं आपण पोर्ट नंबर. ठीक आहे. आता आपण जाऊ एडिटर. मग एडिटर कोणतं यूज करणार? आपल्याकडे किती एडिटर येतं? 2 एडिटर. पहिलं कोणतं आहे? सबलाईन आणि त्यानंतर व्हीएस कोड. आता आपण शिकतो नोड.js. आता नोड.js साठी आपण कोणतं यूज करणार? की व्हीएस कोड यूज करणार. काय करणार आपण यूज कोड? जावा स्क्रिप्ट आहे आपल्याकडे, त्यामुळे नोड.js साठी यूज काय करणार आपण? व्हीएस कोड यूज करणार. सर्वांना माहिती व्हीएस कोड? असं कोण आहे का त्याला व्हीएस कोड माहित नाही? सर्वांकडे इन्स्टॉल आहे? ऑनलाईन मेंबर्स, जे काय आपलं एडिटर आहे तो एडिटर आपण कोणता यूज करणार आहे? की व्हीएस कोडचा यूज करणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता आपण जे काही पॅकेज इन्स्टॉल केले किंवा पॅकेज बोलत नाही, सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले. ठीक आहे. आता आपण 3 गोष्टी पाहिल्या. आतापर्यंत काय पाहिलं? सर्व्हर, डोमेन आणि पोर्ट नंबर. ठीक आहे. ठीक आहे. आता जे आपण नेक्स्ट पाहणार आहे, नेक्स्ट काय पाहणार आपण? कमांड लाईन. ठीक आहे. काय पाहणार आपण? कमांड लाईन. कमांड लाईन म्हणजे माहिती आहे तुम्हाला की कमांड लाईन म्हणजे आता सीएमडी. काय? ठीक आहे. कमांड लाईन म्हणजे काय? आपलं सीएमडी. जे काय आपल्या कमांड राहताना आपण कमांड कुठे राईट करणार? सीएमडी मध्ये राईट करणार. कुठे? सीएमडी मध्ये. सीएमडी म्हणजे काय? की सीएमडी आपली. ठीक आहे. आता जे काय आपण नोड.js च सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले, आता त्यामध्ये आपल्याला काय करायची? कमांड्स टाकायचे. काय टाकायचे आपल्याला? कमांड. किंवा आपली पहिली कमांड टाकणार आपण नोड डॅश व्ही टाकणार. म्हणजेच काय? जे काही नोडचं वर्जन आहे ते वर्जन चेक करण्यासाठी आपण काय टाकणार? नोड डॅश व्ही टाकणार. पण हे आता जी काही कमांड आहे आपली पहिली, ही कशासाठी झाली? की आपलं जे काही नोडचं वर्जन आहे आपण इन्स्टॉल केले, ते वर्जन कोणतं आहे आपण ते चेक करण्यासाठी आपली काय झाली? कमांड झाली. हे कमांड आपण कुठे राईट करणार? सीएमडी मध्ये करणार. ठीक आहे. कुठे? सीएमडी मध्ये करणार. आता मग सीएमडी जे काय आपलं नोड.js आपण पॅकेज इन्स्टॉल केलाय किंवा सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलंय, त्याचं आपल्याला सर्व्हर पाहिजे किंवा आपल्याला वर्जन पाहिजे. मग वर्जन पाहण्यासाठी की मी काय करतो आता की डेस्कटॉपला एक फोल्डर बनवतो. फोल्डर बनवायचं सगळ्यांना माहितच असेल की फोल्डर बनवतो मी नोड.js 51 मध्ये. ठीक आहे. जो काय फोल्डर बनवला, फोल्डर एक बनवला नोड.js 51 आणि त्याला मी काय करणार? ओपन करतो. झाला ओपन. ठीक आहे ना. ओपन झाल्यानंतर झूम होत नाही. ओपन झाल्यानंतर की आपल्याला इथे एक बार दिसतो. कोणता? ह्याला म्हणतात URL बार. कोणता बार म्हणतात? ठीक आहे. जे काही URL बार वर तुम्ही काय करणार? असं क्लिक करणार. तुम्ही करू शकता. ते URL बार क्लिक केल्यानंतर जे काही त्याच्यात कॉन्टेंट असेल किंवा URL असेल ते करायची रिमूव्ह आणि त्यामध्ये राईट करायचं. CMD राईट करायचं आणि एंटर करायचं. ठीक आहे. तुम्ही एंटर केल्यानंतर तुमच्या पुढे अशी एक ब्लॅक स्क्रीन ओपन होईल. त्याला आपण म्हणणार CMD. काय म्हणणार? CMD. ठीक आहे. एवढं ट्राय करता CMD ओपन करता तुम्ही. ठीक आहे. 2 मिनिटं की 2 मिनिट लक्ष. ठीक आहे. CMD ओपन करण्याऐवजी आता आपण काय केलंय की इथे कमांड राईट केली ना आपण. काय केली इथे? नोड डॅश व्ही करणार. ठीक आहे. मग हे कमांड काय करतं? जी आपली काय CMD ओपन केली त्या CMD मध्ये मी टाकतो. ठीक आहे. याला झूम करतो एकदा. जास्त झूम होतंय का? ठीक आहे. ह्याच्यात मी कमांड टाकतो. कोणती कमांड टाकणार? नोड डॅश व्ही टाकणार आणि एंटर करणार. एंटर केल्यानंतर जी काय माझं नोडचं वर्जन आहे ते नोडचं वर्जन आलंय. मला काय आलंय? व्ही 24.12 आलंय. ठीक आहे ना. एवढं ट्राय करतात. तुमचं वर्जन कोणतं येतंय ते चेक करतात. ठीक आहे. मला वर्जन सांगा तुमचं की आपलं ते वर्जन तुमचं चुकीचं येतंय का बरोबर येतंय आपण ते पाहू. ठीक आहे. ऑनलाईन मेंबर्स एकदा डबल सांगू का? ठीक आहे. एकदा सांगतो तुम्हाला की आता ठीक आहे. CMD ओपन कशी करायची ते सांग. की
की आपण काय केलं, एक डेस्कटॉपला फोल्डर बनवला आणि फोल्डरला काय करणार आपण, डबल टॅप करून काय करा, ओपन करा. ओपन केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला इथे एक वर बार दिसेल, कोणता, URL बार म्हणतात त्याला. काय म्हणतात, URL बार. आणि त्या URL बार मध्ये काय करा, तुम्ही एकदा क्लिक केला, क्लिक केल्यानंतर जो काय त्यात कॉन्टेंट आहे तो कॉन्टेंट काय करायचा, रिमूव्ह करायचा आणि त्यामध्ये राईट करायचं CMD आणि एंटर करून टाका. बस तुमच्या पुढे अशी एक ब्लॅक स्क्रीन ओपन होईल आणि त्यामध्ये कमांड टाकायची. त्यामध्ये कमांड काय टाकणार, नोड डॅश फी, की तुम्हाला जे काही नोडचं वर्जन आहे ते नोडचं वर्जन शो होईल तुम्हाला. ठीक आहे, एवढं ट्राय करा तुम्ही. आणि तुमचं जे काही वर्जन आहे ऑनलाईन मेंबर्स, मला मेसेज बॉक्स मध्ये राईट टाका बरं. ठीक आहे, ज्याचं वर्जन चुकलंय आपण त्यांना मी सांगतो लगेच. ठीक आहे ना, काय आलंय, 24 आलंय. ठीक आहे, बरोबर आहे. मला वर्जन सांगा तुम्ही. ठीक आहे ना, म्हणजे ज्याचं चुकलंय मी ते सांगतो. काय अडचण नाही. ठीक आहे, बरोबर. 22 आले. ओके, काय अडचण नाही. 20 आलं तरी काय अडचण नाही. 20 आलं, 22 येऊन द्या. 24 आलं तरी काय अडचण नाही. 18 आलं तरी काय अडचण नाही. ठीक आहे, तुमचं फक्त काय आलं नाही पाहिजे, ऑड नंबर नाही आला पाहिजे. वर्जन जे आहे तुमचं ते ऑड नंबर नाही आला पाहिजे. जे काय आलं पाहिजे ते इवन नंबर आला पाहिजे, नाही आलं पाहिजे. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर्स वर्जन टाका मला. कुणाचं आलंय, 19, 21 आलंय, 21, 23 असं कुणाचं आलंय, 22 आलं, काय अडचण नाही. बरोबर आहे. ठीक आहे ना, काय अडचण नाही, लेटच चालू आहे. कुणाचं असं आलंय का 21, 23? ठीक आहे, जे काय वर्जन आलं पाहिजे ते फक्त कशात आलं पाहिजे, की इवन मध्ये आलं पाहिजे. इवन माहिती आहे ना तुम्हाला, इवन आणि ऑड. ठीक आहे, फक्त ऑड मध्ये तुमचं जे काय वर्जन आहे ते आलं नाही पाहिजे. जे काय वर्जन आलं पाहिजे ते इवन मध्ये आलं. इवन म्हणजे काय, स्टेबल असतात, आणि जे काय ऑड असतात ते आपल्याला स्टेबल नसतात ते. ठीक आहे, झालंय सर्वांचं ऑफलाईन मध्ये. टाका बरं फास्ट, जे राहिलेत त्यांनी फास्ट टाका बरं. जे काय वर्जन आहे तुमचं ते मला शेअर करा. झालंय सर्वांचं ऑफलाईन मध्ये, कुणाला काही इश्यू नाही ना ऑनलाईन मेंबर्स, कुणाला काही प्रॉब्लेम येत नाही ना, की आला की सांगा, विचारा. ठीक आहे, ठीक आहे. जे काय तुमचं वर्जन आहे ते वर्जन काय आलं पाहिजे, इवन मध्ये आलं पाहिजे, हे ध्यानात ठेवा, की ऑड मध्ये नाही आलं पाहिजे. ठीक आहे, झालंय असं आपण समजू. तुम्हाला एकदा सांगू अजून, की जी काही CMD आहे कशी ओपन करायची एकदा सांगतो. ठीक आहे, लक्ष द्या इकडे, की तुम्ही जाऊन काय करता, की तुम्ही इकडे सर्च मध्ये जाताना सर्च मध्ये जाऊन CMD ओपन करता. असं नाही करायचं, की तुम्हाला काहीतरी रिझन आहे म्हणून मी सांगतोय की तुम्हाला त्या फोल्डर मध्ये जाऊन काय करायची, CMD तिथून ओपन करायची. ठीक आहे ना, पुढे जाऊन तुम्हाला सांगेनच मी की काय रिझन आहे ते. काहीतरी रिझन असल्याशिवाय मी सांगत नाही ना तुम्हाला. ठीक आहे ना, काय करणार CMD ओपन करण्यासाठी, की डेस्कटॉपला एक फोल्डर बनवलाय आणि त्या फोल्डरला काय केलंय आपण, डबल टॅप करून ओपन करतो. ओपन केल्यानंतर की आपल्याला इथे वरती एक भेटतो, आपल्याला URL बार भेटतो. काय भेटतो आपल्याला इथे, URL बार. मग URL बार वर फक्त एकदा क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर जे काही त्यात कॉन्टेंट असेल, जे काही त्यात राईट केलेलं असेल त्याला करायचं रिमूव्ह, आणि त्यात मध्ये राईट करायचं. काय राईट करणार, CMD आणि एंटर करा. जसं तुम्ही एंटर करता तुमच्या पुढे एक अशी ब्लॅक स्क्रीन ओपन, त्या ब्लॅक स्क्रीनलाच आपण काय म्हणणार, CMD. ठीक आहे, आणि जे काही आपल्या कमांड असणार, जसे की आपण आता एक कमांड पाहिली, कोणती कमांड पाहिली, नोड वर्जन. कशासाठी यूज होते, वर्जन चेक करण्यासाठी. त्यानंतर अजून एक कमांड आहे, npm
डॅश व्ही ही कमांड काय करणार, जी काही npm चं वर्जन आहे ते npm चं वर्जन चेक करणार. ठीक आहे, आपण राईट चेक करू की जी काय आपली सीएमडी ओपन आहे, सीएमडी मध्ये मी कमांड टाकतो npm डॅश व्ही टाकतो, टाकल्यानंतर आले मला npm चं वर्जन. ठीक आहे ना. ठीक आहे, अजून एक कमांड पाहू आपण की जे काय नोड.js आहे, नोड.js मध्ये फक्त कमांड लाईनवरच काम करणार. ठीक आहे, त्यानंतर आता जे काही नोड आहे नोड डॅश व्ही हे काय होणार, जे काही नोड.js चं वर्जन आहे ते वर्जन चेक करण्यासाठी आपण यूज करू. त्यानंतर npm डॅश व्ही हे कशासाठी, जे काही npm चं वर्जन आहे ते वर्जन चेक करण्यासाठी आपण यूज करतो. त्यानंतर हे दुसरी कमांड अजून एक की कोड पेस्ट. ठीक आहे, सॉरी. आता सपोज की आता तुम्ही VS कोड वापरला असेल किंवा वापरत असता. ठीक आहे, त्यामध्ये की तुम्हाला एखादा फोल्डर ओपन करायची, काय करायचे तुम्हाला, फोल्डर. मग फोल्डर ओपन करण्यासाठी तुम्ही काय करतात, फाईलवर जाणार, फाईलवर झाल्यानंतर ओपन फोल्डर करणार, आणि ओपन फोल्डर केल्यानंतर की तुम्ही असा एखादा प्रोजेक्ट वगैरे बघणार की जसं की, ठीक आहे हा नाही, की तुम्ही एखादा फोल्डर सिलेक्ट करणार आणि सिलेक्ट केल्यानंतर त्याला काय करतात तुम्ही, ओपन असा करतात. एखादा प्रोजेक्ट ओपन करायचा म्हणजे तुम्ही ह्या पद्धतीने काय करतात, प्रोजेक्ट काय करतात तुम्ही ओपन करता. ठीक आहे ना. पण आता आपण नोड.js मध्ये असं नाही का, नोड.js मध्ये काय करणार आपण, सगळं कमांड थ्रू काम करणार. कशा थ्रू, कमांड मध्ये. मग एक कमांड आहे की कोड पेस्ट डॉट, काय कमांड आहे ही कमांड कशासाठी, VS कोड साठी. कशासाठी कमांड आहे हे, VS कोड साठी. ह्या कमांडने काय होणार आपण ते सांगतो. ह्या कमांडने काय होणार की जे काय आपला फोल्डर आहे तो फोल्डर कुठे ओपन होणार, डायरेक्टली ऑटोमॅटिकली VS कोडला. आपण चेक करू. आणि मी आलो इथे सीएमडी मध्ये, जो काय सीएमडी आहे कुठे ओपन आहे, सी ड्राईव्ह मध्ये, युजरचं नाव दत्ता, आणि त्यानंतर डेस्कटॉपला नोड.js 51 मध्ये ओपन आहे. कुठे, म्हणजे याच ठिकाणी माझा प्रोजेक्ट आहे ना, जो काय फोल्डर आहे त्यामध्ये काय करायचे मला की कोड पेस्ट डॉट ही कमांड टाका, कोड पेस्ट डॉट आणि एंटर का. ही कमांड टाकल्यानंतर की ऑटोमॅटिकली तुमचं काय होणार की VS कोड ओपन होणार. म्हणून ओपन झाल्यानंतर तुम्हाला दिसेल की जो काय आपला फोल्डर आहे, फोल्डर ओपन झालाय VS कोडला. त्या कमांडने काय झालाय, VS कोड ओपन ऑटोमॅटिकली झाले. ठीक आहे ना. एवढं करता ट्राय तुम्ही हे कमांड टाकून. ऑनलाईन मेंबर्स चेक करा बरं तुमचं VS कोड ओपन होत आहे की नाही, कमांड टाकून. होतंय का चेक करा बरं, कमांड टाकून एकदा VS कोड ओपन होतंय का ऑटोमॅटिकली. आणि जे काय आपण कमांड घेतो ते कमांड काय करा तुम्ही, राईट नोटबुक मध्ये राईट करत चला. ठीक आहे, होतंय VS कोड ओपन झाले. असं कोण आहे का त्याला VS कोड माहित नाही, डाउनलोड नाही त्याच्याकडे, की तुम्हाला स्टेप सांगतो मग कुठून डाउनलोड करायची, कसं डाउनलोड करायची. ऑनलाईन मेंबर्स VS कोड कुठून डाउनलोड करायची सांगायची गरज आहे की नाही. ठीक आहे, ज्याला माहित नसेल त्याला सांगू आपण VS कोड कुठून डाउनलोड करायची, मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, VS कोड ओपन झाले सर्वांचं, झालं इकडे, झालंय काय VS कोड ओपन होतंय, नाही होत. ठीक आहे ठीक आहे, झालंय सर्वांचं, सांगत चला मला. ठीक आहे, म्हणजे आपल्याला पुढे घेता येईल. तुमचं झालंय मला पण समजेल, नसेल झाले तर विचारा तुम्ही. ठीक आहे, ते आतापर्यंत आपण 3 कमांड पाहिले. आतापर्यंत काय काय पाहिलं आपण, पहिलं आपण सर्व्हर. सर्व्हर म्हणजे काय,
स्टोरेज आणि त्यानंतर डोमेन. डोमेन म्हणजे काय? डोमेन म्हणजे काय? आउटपुट पाहण्यासाठी आपल्याला डोमेनची गरज आहे, त्यामुळे डोमेन. त्यानंतर पोर्ट नंबर पाहिजे. पोर्ट नंबर काय? की आपल्याकडे मल्टिपल वेबसाईट असेल आणि त्यांना आपल्याला मल्टिपल वेबसाईट रन करायचे असेल तर ते आपण काय करतो? पोर्ट नंबर अटॅच करतो. काय करतो? पोर्ट नंबर. कसा अटॅच करतो? डोमेन कोलन त्यानंतर आपण काय करतो? पोर्ट नंबर देतो. पोर्ट नंबर कोणता देतो? की आपल्याकडे 65,000 पोर्ट नंबर आहेत. किती? 65,000. त्यामधला एक डिफॉल्ट पोर्ट नंबर आहे. कोणता डिफॉल्ट पोर्ट नंबर आहे? 80. तो आपण यूज करणार का? नाही. ह्यामधला तुम्ही कोणता पोर्ट नंबर द्या. 1 पासून ते तुम्ही 65,000 पर्यंत यामधला तुमचा फेवरेट नंबर असेल तो नंबर देऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर आपण कमांड लाईन पाहिजे. कमांड लाईन मध्ये आपण काय करतो? की कमांड टाकतो आपण. जसं की आपण वर्जन चेक करण्यासाठी कमांड टाकली, नोड डॅश व्ही टाकली. एनपीएम चं वर्जन चेक करण्यासाठी npm डॅश व्ही टाकलं. त्यानंतर की परत आपण कोड पेस्ट डॉट टाकली. याने काय झालं की ऍज इट इज जो काय आपला फोल्डर आहे तो फोल्डर व्हीएस कोड ओपन झाला. ऑटोमॅटिकली काय झाला? व्हीएस कोड ओपन झाला. ठीक आहे. 3 कमांड पाहिजे. त्यानंतर सीएमडी मध्ये आपण काय टाकणार? कमांड लाईन मध्ये. कमांड लाईन मध्ये आपण सांगणार की जो आमचा सर्व्हर आहे, सर्व्हरची जी काय फाईल आहे ती फाईल काय कर? रन कर. मग काय सांगणार इथे? आपण याला कमांड सांगणार. नोड नंतर फाईल नेम आणि त्याचं एक्सटेन्शन काय असणार? .js. म्हणजे हे कसं होणार आपलं? ठीक आहे, एक्झाम्पल पाहू आपण. ठीक आहे. ठीक आहे. आता काय केलं आपण? जो काय आपला फोल्डर होता, फोल्डर कुठे ओपन केला आपण? व्हीएस कोड ओपन केला. ठीक आहे. झाला, इथे आलाय. तुम्हाला दिसत असेल. ऑनलाईन मेंबर ऑफलाईनला नसेल दिसेल की रेकॉर्डिंग मुळे इथे Node.js 51 आले असेल. ठीक आहे. जो काय व्हीएस कोडला ओपन झालाय, व्हीएस कोडला ओपन झाल्यानंतर मी काय करतो? इथे एक फाईल बनवतो. फाईल कोणती? first.js नावाची फाईल बनवली. कोणती मी बनवली? आणि याला करतो एंटर. आणि एंटर केल्यानंतर इथे मी काय करतो? वरती फाईलचं नाव लिहितो फक्त. ठीक आहे. तुम्हाला समजेल म्हणजे. ठीक आहे. भरपूर दोन झाले. first.js आणि first.js मध्ये आपण काय करू? कोड राईट करणार. काय करणार आपण इथे? कोड राईट करणार. जसं की सिंपल मी कोड एक राईट करतो. व्हेअर घेतो a इक्वल टू घेतो 10 आणि 10 घेतल्यानंतर दुसरा एक व्हेरिएबल घेतो b इक्वल टू 20 घेतो. ठीक आहे. आणि याला करतो मी कन्सोल. ठीक आहे. कन्सोल डॉट लॉग. ठीक आहे. जावास्क्रिप्ट राईट करतो ना आपण. त्यानंतर मी करतो इथे a प्लस बी करतो. ठीक आहे. याला एक आपण कमेंट देऊ. कोमा दिला आणि इथे मी राईट करतो ऍडिशन. होईल का? कॉन्कॅटेन का डेटा प्रिंट होईल? कॉन्कॅटेशन करण्यासाठी आपण काय करतो? प्लसचा आयकॉन करतो ना, का कोमा देतो? काय देतो? अरे जावास्क्रिप्टचा क्वेश्चन आहे यार, सांगा काय होणार? कॉन्कॅटेशन होणार का आउटपुट येणार आपल्याला? ह्याचे ऍडिशन किती येईल? 30 पक्का? ठीक आहे. आता आपण रन करण्यासाठी कुणाला सांगणार? आपण सीएमडी ला सांगणार. कशाला सांगणार? सीएमडी ला. मग सीएमडी ला सांगणार काय? ठीक आहे. अजून एक कमांड झाली. अजून कमांड काय झाली? नोड. काय सांगणार आपण? नोड नंतर काय? की फाईल नेम डॉट जेएस. ठीक आहे ना. मग काय होणार इथे? आपली कमांड कशी होणार? मग नोड फाईल नेम काय आपलं? फर्स्ट डॉट जेएस. ही आपली काय झाली? आपली कमांड झाली रन करण्याची. ठीक आहे. करायची एकदा चेक. आपण जाऊ सीएमडी मध्ये. सीएमडी मध्ये मी कमांड टाकतो. काय कमांड? नोड फर्स्ट डॉट जेएस. कारण ह्याला केलं मी. ठीक आहे. फिलिंग चुकली का? ठीक आहे. काय फिलिंग टाकली आपण? ठीक आहे. नोड फर्स्ट डॉट जेएस आणि याला करू एंटर. एंटर केल्यानंतर काय आउटपुट आले आपलं? आलं ना 13. कॉन्कॅटेशन झालंय का? कोमा दिल्याने कॉन्कॅटेशन झाले का नाही? आणि इथं प्लस दिलं तर मी काय होईल? सॉरी, काय होईल आता? काय होईल आता? कॉन्कॅटेशन होईल का 30 आउटपुट भेटेल आपल्याला? काय आउटपुट येईल मग?
चेक करायचे एकदा की डबल आपण कमांड टाकणार. कमांड रन करण्यासाठी कमांड काय नोड जे काय आपलं फाईल नेम आहे फाईल नेम डॉट जीएस आणि याला करणार एंटर. झाले आले आउटपुट ऍडिशन 10 आणि 20 झाले. कॉन्कॅटेशन झालं ना. मी इथे कॉमा नसता टाकलं ठीक आहे, इथे प्लसचा एक कॉमा नसता टाकला तर काय झालं असतं त्यांचं ऍडिशन नसतं झालं कॉन्कॅटेशन झालं असतं. प्लसचा आयकॉन टाकला असतं त्यांचं काय होतंय कॉन्कॅटेशन होतंय. त्यामुळे मी टाकला इथं कॉन्कॅटी कोमा टाकला. कोमा टाकल्याने काय झालं की जे काय आपलं आउटपुट आहे ते आउटपुट आपल्याला काय झालंय शो झालंय. ठीक आहे, एवढं समजलंय. एवढं ट्राय करतात तुम्ही. एक फाईल बनवा, फाईल रन होती की एकदा चेक करा. ठीक आहे ना. हा फक्त आपण जावास्क्रिप्टचा कोड राईट केला. ठीक आहे, अजून नोट.js चा कोड राईट नाही केला. ठीक आहे, एवढं ट्राय करा. झाल्यानंतर मला मेसेज बॉक्स मध्ये राईट सांगा. ऑनलाईन मेंबर ठीक आहे. कमांड दाखवू का तुम्हाला? इथे कमांड आहे. ठीक आहे, आता आपण काय केलं आता की एक आपण फक्त काय बनवले सर्व्हर बनवलाय. सर्व्हर साईडला आपण एक फाईल रन केली. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आपलं जे काही ब्राउझर साईडला HTML फाईल मध्ये जी काय फाईल रन होते कोणती .js नावाची ती काय झाली फ्रंट एंडचा पार्ट झाला. कोणता झाला फ्रंट एंडचा. आणि जी आपली काय नोट.js ची .js फाईल आहे ती आपल्याला रन करण्यासाठी एक सर्व्हरला रन करायची. कुठे सर्व्हरला. त्यासाठी एक सॉफ्टवेअरची काय होती नीड होती. म्हणजे काय आपलं सॉफ्टवेअर होतं ते सॉफ्टवेअर आपण इन्स्टॉल केलं आणि त्यानंतर सॉफ्टवेअरला आपण काय केलं एक सर्व्हर बनवलं. ठीक आहे, आता जे काय स्टोरेज आहे स्टोरेज कोणतं आहे आपलं लोकल स्टोरेज आहे आपलं. ठीक आहे ना. सर्व्हर म्हणजे काय की आपलं स्टोरेज. आणि आपलं स्टोरेज कोणतं की जे आपले लोकल पीसी आहे. म्हणजे जो माझा एक लॅपटॉप आहे आणि लॅपटॉप मध्ये माझं स्टोरेज आहे 512. म्हणजे ते काय झालं माझं सर्व्हरचं काय झालं माझं ते स्टोरेज झालं. तुमचं असेल 1 TB असेल तर तुमच्या सर्व्हरचं स्टोरेज किती झालं 1 TB झालं ना. ठीक आहे, माझ्या लोकल पीसीचं काय सर्व्हरचं स्टोरेज आहे माझं 512 आहे. ठीक आहे, मग माझं ते काय झालं स्टोरेज झालं 512. ठीक आहे ना. ठीक आहे, त्यानंतर आपण काय केलं की सर्व्हर पाहिलं. त्यानंतर डोमेन. डोमेन काय करतं की जर काय आपलं सर्व्हर आहे सर्व्हरचं आउटपुट पाहण्यासाठी आपल्याला मदत करतं. ठीक आहे ना. म्हणजे आपलं जे काय हे पण आपलं काय झालं की डोमेनच झालं. पण हे डोमेन काय झालं आपलं पेड झालं की आपल्याला ते परचेस करायला लागतील. ठीक आहे ना. पण आपला जो काय कोड आहे तो कुठे आहे आपला कोड कोणत्या सर्व्हरला आहे तुमच्या लोकल सर्व्हरला आहे ना. जे काय तुमचं सर्व्हर आहे ते लोकल आहे. ठीक आहे, जो तुमचा पीसी आहे पीसी म्हणजे काय तुमचा एक सर्व्हर झालाय. ठीक आहे, आणि त्या सर्व्हरला लोकल सर्व्हर आहे म्हणून त्याला एक लोकल डोमेन पाहिजे. पण ते डोमेन कोणतंही लोकल त्या डोमेनचं नाव आहे लोकल होस्ट नाव आहे. ठीक आहे, आणि त्याला आपण पोर्ट नंबर ऍड करतो. ठीक आहे, त्यानंतर आपण सीएमडी मध्ये आतापर्यंत कमांड पाहिले. किती कमांड पाहिले 4 कमांड. पहिली कमांड नो डॅश फी, त्यानंतर npm डॅश फी की हे दोन्ही कमांड आहे ते व्हर्जन चेक करण्यासाठी कमांड आहे. त्यानंतर की आपण सेकंड कमांड पाहिली. कोणती कमांड कोड पेस्ट डॉट. त्याने काय होतं VS कोड ओपन होतो ऑटोमॅटिकली. ठीक आहे, त्यानंतर आपण अजून एक कमांड पाहिली. कोणती कमांड पाहिली नोट.js. म्हणजे काय की आपले सर्व्हर स्टार्ट करण्याची कमांड सांगतो. बरोबर ना. जे का आपण फाईल रन करतो फाईल रन करतो म्हणजे आपण त्याला काय म्हणणार जे आपलं सर्व्हर आहे सर्व्हर मध्ये एक कोड आहे आपला की फर्स्ट डॉट जीएस नावाची फाईल आहे. त्या फाईल मध्ये कोड आहे आपला सर्व्हरचा. आणि जो सर्व्हरचा कोड आहे तो रन करण्यासाठी कमांड आहे. काय कमांड आहे की नोड फाईल नेम डॉट जीएस. म्हणजे कशी कमांड होणार की नोड तुमच्या जे काय फाईलचं नाव आहे फर्स्ट डॉट आणि जीएस ही कमांड काय झाली सर्व्हर तुमचं स्टार्ट करण्याची कमांड झाली किंवा रन करण्याची कमांड समजा तुम्ही. ठीक आहे ना. त्यानंतर तुम्हाला कॉन्सेप्ट सांगतो एक थोडासा छोटासा कॉन्सेप्ट घेऊ. ठीक आहे,